आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस हा घड्याळाच्या काट्यावर काम करत असतो. स्वतःचे आरोग्य धोक्यात घालताना दिसत आहे. यामध्ये तासनतास बसून काम असल्यामुळे पिलोनिडल सायनस अशा आजारांना सामोरे जावे लागते. पिलोनिडल सायनस याला पिलोनिडल सिस्ट, पिलोनिडल ॲब्सेस किंवा फिस्टुला असे देखील म्हणतात. टेलबोनच्या बाजूला म्हणजे नितंबनाजवळ विकसित होणारी लहान थैली आहे. हे नितंबनाच्या फाट्याशी शीर्षस्थानी टेलबोनवर विकसित होते. या सिस्टमध्ये सहसा केस असतात आणि त्वचेच्या मृत पेशींनी हे बनलेले असते. एकापेक्षा जास्त सिस्ट विकसित होऊ शकतात आणि हे त्वचेखालील बोगद्याद्वारे जोडलेले आहेत. यामध्ये ऑपरेशनची जुनी पद्धत ही रुग्णांसाठी त्रासदायक आणि किचकट होती, परंतु आताच्या लेझर ट्रीटमेंटद्वारे ही शस्त्रक्रिया सोपी झाली असून ही शस्त्रक्रिया ऐरोलीमधील ॲपल हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर नितीन बोरले यांनी व त्यांच्या टीमने पूर्ण केली आहे. सदर शस्त्रक्रियेत त्वचेमध्ये एक लहान कट केला जातो आणि सर्व पू बाहेर काढला जातो. त्यानंतर संपूर्ण सायनस ट्रॅकला लेझर फायबरने सील केले जाते. विशेष म्हणजे यामध्ये 24 तासाच्या आत रुग्णांना डिस्चार्ज दिला जातो आणि 5व्या दिवसापर्यंत नियमित कामात परत येऊ शकत असल्याची माहिती डॉक्टर नितीन बोरले यांनी दिली. हॅलो, मी पेशंटला याचा खूप फायदा होतो. लेझरनी आज आपण पायलोनिडल सायनस म्हणा, फिस्टुला इन ॲनो म्हणा, पाईल्स म्हणा, फिशर म्हणा, व्हेरिकोज वेन म्हणा, ह्या सर्व सर्जरी आपण या लेझरनी करू शकतो. हा फायबर लेझोट्रॉनिक्सचा फायबर आहे, लेझर फायबर. हा आपल्याला प्रत्येक पेशंटला नवीन वापरायची गरज असते. त्याच्यामुळे लोकांनी घाबरून न जाता पाईल्स आहे, फिशर आहे, या प्रोसिजरचा उपयोग घ्यावा व लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांना पोस्टऑपमध्ये पेन पण होणार नाही आणि रिकव्हरी खूप फास्ट होईल आणि नॉर्मल लाईफ किंवा नॉर्मल ॲक्टिव्हिटी जॉईन करायला ते युजली खूप लवकर 2-4 दिवसामध्ये सर्व ॲक्टिव्हिटी करू शकतील.